नमस्कार, मी संदीप रामदासी. विजयाचा गुलालच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्यासोबत आता आहेत वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीचे नवनिर्वाचित आमदार सुमित वानखेडे. नमस्कार सुमितजी, आपलं खूप खूप स्वागत आणि आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तुमची घरची कौटुंबिक पार्श्वभूमी वकिलीची, तुम्ही शिक्षण घेतलं इंजिनिअरिंग, आवड समाजसेवेची, तुम्ही झालात फडणवीसांचे स्वीय सहाय्यक, आलात राजकारणात, लढवलीत विधानसभेची निवडणूक आणि आता झालात आमदार. हा जबरदस्त प्रवास होता. हा प्रवास जरी रोलर कोस्टर सारखा होता, पण त्यातनं मला माझ्या आयुष्यात काहीच बदल पडलेला नाही. मी आहे तोच होतो. त्याच्यामुळे मला काही त्यात मागे वळून पाहताना मी काही संघर्ष केला किंवा फार काही वेगळं केलं असं वाटत नाही. पण ही पार्श्वभूमी, राजकारणाची पार्श्वभूमी, म्हणजे तुम्ही राजकारण जवळून पाहिलं, त्याच्यातले डावपेच तुम्ही जवळून पाहिलेत आणि अशा काळात पाहिलेत की जो महाराष्ट्राच्या राजकारणासाठीचा एकदम पीक पॉईंट म्हणूया, टर्निंग पॉईंट होता. अशा वेळेस तुम्ही ज्याला म्हणतो ना आपण लाईमलाईट किंवा फोकसपासनं काही फुटांवरनं तुम्ही पाहिलं, तर तो काळ कसा होता? तुम्ही सुरुवात ज्यावेळेस इकडे केली त्यावेळेस? नाही, आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्राचं राजकारणाने जो टर्न घेतला तो 2014 नंतर घेतला. 2014पर्यंतचं राजकारण हे असं होतं आणि ते अचानक एक वेगळ्या अप डाऊन होत गेलं. आणि जे काही स्थित्यांतर असतील, सामाजिक चळवळी असतील किंवा जी घुसळण म्हणायला पाहिजे राजकारणाची, ते 14 ते 19मध्ये झाली. अनेक मुद्दे आलेत आणि त्या मुद्द्यांचा मी त्या प्रसंगांचा, त्या प्रॉब्लेम्सचा, पॉलिटिकल प्रॉब्लेम्सचा मी साक्षीदार होऊ शकलो. म्हणजे 1999 पासून ते 2014पर्यंत 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या. आणि त्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून भाजप आणि शिवसेना होती. भाजपकडे ती जबाबदारी पण शेवटच्या काही काळात आली होती. तर त्या काळामध्ये आपण पाहिलं की म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इकडे येत होता त्यावेळेस फडणवीसांचं पण नेतृत्व हळूहळू वर येत होतं. तर त्यावेळेस तुम्ही कुठले मुद्दे असे पाहिलेत की त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे मांडले म्हणा, किंवा त्यांचं नेतृत्वाचं त्यांचा उदय झाला? आता 1999 पासून 2014पर्यंत जे आघाडीचं सरकार होतं ते एक प्रकारे मोनोटोनस होतं आणि ते एका ऑटो मोडमध्ये चालल्यासारखं चालत होतं. कारण आपण त्या दरम्यान 3 इलेक्शन्स पाहिले, पण सरकारबद्दल म्हणावी तशी अनरेस्ट किंवा हे सरकार चेंज केलं पाहिजे अशी भावना कुठे दिसली नाही. त्यावेळेस कदाचित विरोधी पक्ष कुठेतरी कमजोर पडला असेल, परंतु मला असं वाटतं की 2009 नंतर आणि ज्यावेळेस देवेंद्रजी विरोधी पक्षातले एक प्रमुख नेतृत्व म्हणून उभरत गेलं, त्यावेळी जे काही घोटाळे झाले असतील, जे काही चुका शासनाकडनं झाल्या असतील, त्या प्रमुखपणे सगळ्यांसमोर आणायचं आणि सरकारला एक प्रकारे उघडं पाडायचं काम देवेंद्रजींनी केलं होतं. आणि एकंदरीतच एक पॉईंट ऑफ अट्रॅक्शन यूथचं, महाराष्ट्रातल्या यूथचं त्यावेळेसच देवेंद्रजी झाले होते. बरं, आता म्हणजे हा 2014चा काळ आहे आणि 10 वर्ष आता झालेले आहात. तुम्ही पण आता लोकप्रतिनिधी झालात. 2014ला असं कुठल्या स्टेजला तुम्हाला वाटलं निवडणूक झाल्यानंतर की नरेंद्र मोदी पंतप्रधान किंवा भाजपचे जे वरिष्ठ पातळीवरचे नेते आहेत ते फडणवीसांवर विश्वास टाकू शकतात की महाराष्ट्रासारख्या राज्याचं त्यांना मुख्यमंत्रीपद त्यांना ऑफर करू शकतात? नाही, एकंदरीत जनरली मी ज्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन देवेंद्रजींचं असेल, त्यावेळेस मोदीजी PM व्हायच्या अगोदरपासून, म्हणजे लोकसभेच्या 2013 पासून त्यांचं लोकसभेची तयारी, तेव्हा मोदीजी गुजरातचे चीफ मिनिस्टर होते, त्यांचं एकंदरीत कोऑर्डिनेशन असेल आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतरही विधानसभेच्या तयारीच्या वेळेस अमितभाई त्यावेळेस आपल्याकडे त्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून आले होते. एकंदरीत त्यांचं आणि देवेंद्रजींचं कोऑर्डिनेशन आणि देवेंद्रजींवर त्यांनी टाकलेली जबाबदारी हे पाहता हे निश्चित दिसत होतं की या निवडणुकीनंतर मोदीजींच्या मनामध्ये कुठेतरी आहे की देवेंद्रजींना जबाबदारी दिली पाहिजे. तशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी अनेक सभांमध्ये सुद्धा केलेलं आहे. म्हणजे आता नागपूरच्या त्या सभेला विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ते आले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की नागपूरकर जनतेने एक हिरा दिलेला आहे महाराष्ट्राला. हे इंडिकेशन्स होते की कुठेतरी त्यांची इच्छा आहे की देवेंद्रजींसारखा व्यक्ती भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे. आणि
मोदीजींचं मला असं वाटतं की त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे की ते हेरून ठेवतात नेतृत्व. आणि मला वाटतं की देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष व्हायच्या अगोदरपासनं त्यांच्यावर पूर्ण नजर असेल आणि ते वॉच ठेवून होते की देवेंद्रजी काय करतायत, कशा पद्धतीने परफॉर्म करतायत, लेजिस्लेटिव्हमध्ये कशा पद्धतीने परफॉर्म करतायत, पक्षामध्ये संघटना प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा परफॉर्मन्स काय आहे. हळूहळू त्यांच्यावरचा विश्वास त्यांचा वाढत गेला आणि त्याची परिणिती त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आली. आणि आत्ता जे 23 तारखेला निकाल लागले, 23 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर, या कालखंडात कधी असं तुम्हाला इंडिकेशन मिळाले? तुम्ही तर त्यांच्यासोबत यावेळेस नव्हता, पण पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठी हे फडणवीसांवरच विश्वास टाकतील? नाही, यावेळेस मी त्याचा ॲनालिटिकली विचार केला नाही. ओके. की मेरिट्स काय, डिमेरिट्स काय आणि त्याच्यानुसार कोणाला मुख्यमंत्रीपद मिळेल. माझ्या मनातूनच एक विश्वास होता, माझ्याच मनातून विश्वास नव्हता. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी भारतीय जनता पार्टीला, कमळाला, महायुतीला मतदान केलं आहे, त्याच्या मनात विश्वास होता की आता जर कोणी मुख्यमंत्री यावेळेस होईल तर देवेंद्र फडणवीसच होईल. मला तर कधी कधी असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना परत मुख्यमंत्री करणं हे महाराष्ट्रातल्या जनतेचं एक स्वप्न होतं. ते कदाचित 19मध्ये पूर्ण झालं नाही, पण यावेळेस पूर्ण झालं. बरोबर, तुम्ही म्हणतात ते पण असेल. 230 जागा त्यामुळेच तुम्हाला जनतेने दिल्या. तर प्रश्न जनतेचा नव्हता, प्रश्न होता की 23 ते 4 इतके 11-12 दिवस याच्यासाठी का लागले? मग जर का इतकं सगळं सिम्पल होतं, फडणवीसांचं नाव पण झिरो इन झालेलं असेल, तर मग हा कालावधी जाणं थोडंसं, त्यामुळे जरा लोकांच्या मनात थोडीशी साशंकता होती. नाही, त्याच्यामध्ये साशंकतेचा काहीच विषय नव्हता. कसं आहे, त्यामध्ये कुठेही डिस्प्यूट्स नव्हते. ओके. कुठेही वादविवाद नव्हता. कोणी काही म्हणजे कोणी काही त्याच्यासाठी एक वेगळी भूमिका घेतलेली नव्हती. कोणी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली नव्हती. त्यांच्या नावाला विरोध नव्हता. हां, जसं काही उद्धवजींनी लगेच प्रेस घेतली होती 2019च्या निवडणुकीच्या निकालानंतर की आम्ही आमचा वेगळा विचार करू शकतो. कम्युनिकेशन्स सगळी कुठे बंद होते असं कुठेच नव्हतं. पक्षाने काही विचार केला असेल, माननीय मोदीजींची उपलब्धता ही पण एक मोठा विषय होता. ते फॉरेनला होते, त्याच्यानंतर ते भुवनेश्वरला 3-4 दिवस DG कॉन्फरन्समध्ये होते. तर त्या दृष्टीने आणि एकंदरीत इकडलं सगळी व्यवस्था पाहता 2ला घ्यायचा की 3ला घ्यायचा की 4ला घ्यायचा की 5ला घ्यायचा, असं एक 3-4 कॉम्बिनेशन्स ठरले. त्याच्यात 5ला मला असं वाटतं की 5 तारीख त्यांना योग्य वाटली आणि म्हणून 5 तारीख ठरली. आणि 5 तारीख ठरली तर मग आता 1 तारखेला तर नेता निवड होऊ शकत नाही. मग 1 तारखेला जर नेता निवड करायची आणि मग 5 तारखेला शपथविधी करायचा, मग 5 तारखेला शपथविधी करायचा आणि 4ला नेता निवड करायची. आज नेता निवड झाली, उद्या शपथविधी होईल. म्हणजे यावेळेस म्हणजे असं उद्धव ठाकरेंसारखं कोणी नव्हतं बाहेरून बोलणार, पण विनोद तावडेंचे विधान आले की कदाचित राजस्थान, मध्य प्रदेशसारखं पण होऊ शकतं. त्यामुळं मग लोकांमध्ये किंवा इन जनरल चर्चा अशी सुरू झाली की काही वेगळा विचार सुरू आहे. आणि जसा जसा वेळ हे स्वाभाविक आहे, जसा जसा वेळ लागेल तसं तसं लोकांमध्ये चर्चा सुरू होऊन जातात. आणि हे का होत नाही, हे का होत नाही असं हे होतं. पण एकंदरीत भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती पाहता त्याला काही दुसरं ऑप्शन होतचा विचार करत होते किंवा असं मला वाटत नाही. ओके. आता तुम्ही हा जो विधिमंडळ आपले पक्षनेतेचा सगळा आज बैठक होती, नेता निवडीसाठी सगळे आमदार वगैरे सगळे एकत्र जमले होते, हे तुम्ही याच्या आधी किमान 2 वेळा एकदम जवळून पाहिलं. आज तुम्ही इनसायडर होतात, म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सहभागी त्याच्यामध्ये झालात. हा अनुभव कसा होता? कसं वातावरण होतं तिथलं सेंट्रल हॉलचं? नाही, आजचं वातावरण हे चार्ज होतं, एकदम चार्ज होतं. म्हणजे आणि जे पण सर्व सामान्य सभासद होते त्यांना कुठलीच गडबड नको होती आणि त्यांना पूर्ण एकमताने फक्त देवेंद्रजींचं नाव समोर करायचं होतं आणि त्यासाठी सगळेजण तयार होते. म्हणजे देवेंद्रजींचं नाव चंद्रकांत दादांनी उच्चारल्याबरोबर इतक्या जोरात बेंच वाजवायला लागले, टाळ्या वाजायला लागले, सगळे सभासद दोन्ही हातांनी बेंच वाजवायला लागले. परंतु हे वातावरण मी 2019लाही पाहिलं होतं. परंतु 2019ला लोकांच्या मनात फार शंका होती, चिंता होती. आपण नेता निवड करतोय, पण आता मग हे सरकार
कसं फॉर्म होईल याबद्दलचं. पण आज सगळं क्लिअर कट होतं. आता कोणाला काही चिंता नव्हती. आता म्हणजे 5 वर्ष आपल्याला बस काम करायचं आहे, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहे आणि देवेंद्रजी हे आपले नेते आहेत आणि ते नेता आज त्यांनी निवडले होते, बस त्याची त्यांना खुशी होते. म्हणजे मी तर आमदार झालो, मी निवडून आलो तरी मला काही खुशी झाली नाही. अच्छा. पण आज देवेंद्रजींना मी नेता म्हणून निवडलं, मला सगळ्यात जास्त खुशी झाली. आणि आज आम्ही पाहिलं की म्हणजे देवेंद्रजींना वेगवेगळी विशेषणं पण दिली खूप. कोणी त्यांना गोरगरिबांचा उद्धारक म्हटलं, बहुजनांचा हृदयसम्राट म्हणलं, त्यांना आमचे नेते, महाराष्ट्रासाठी वेगळी दृष्टी असलेला नेता वगैरे असे त्यांची खूप विशेषणं पण लोकांनी त्यांना आमदारांनी लावली. खरी गोष्ट आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं त्यांनी या भारतीय जनता पार्टीला, महायुतीला या निवडणुकीमध्ये मतांचं कन्सॉलिडेशन झालं. पहिले आपलं एक ठरायचं की ओबीसी, मराठा आणि इतर मतं असं एक 3 कॉर्नर्स होते आणि ते कसे एकत्र येतील, मग एक सेक्शन दूर झालं तर मग कसा, असं सगळं गणित राजकारणाचं होतं. परंतु यावेळेस ओबीसीज असतील, मायक्रो ओबीसीज असतील, नवबौद्ध शेड्यूल कास्ट असतील, अल्पसंख्याक असतील, ट्रायबल्स असतील, सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आपल्याला आकड्यांवरून दिसतं. म्हणजे मी ज्या मतदारसंघात राहतो त्या ठिकाणी अनेक मुस्लिम्स बूथ आहेत. ते म्हणजे ते अल्पसंख्याक समाजाची संख्या तिथे जास्त आहे. ते कधीच आतापर्यंत प्लस झाले नाहीत, परंतु यावेळेस 100-100, 200-200 मतांनी प्लस झाले. तर हे एक प्रकारे मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या नेतृत्वाने एक प्रकारचा विश्वास या निमित्ताने, या निवडणुकीच्या निमित्ताने समाजामध्ये तयार केला. आणि हे जरी विश्लेषण असतील, हे सगळे विशेषण असतील, पण माझ्यासाठी ते राजकारणातले योगी आहेत. योगी इन द सेन्स त्यांना काही म्हणजे राग नाही, लोभ नाही, त्यांना काही मोह नाही कुठला. म्हणजे मुख्यमंत्रीपद भेटलं काय नाही भेटलं काय त्यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. ते काय योग्याप्रमाणे राजकारण करतात आणि पक्षासाठी, आपल्या विचारांसाठी, तत्वांसाठी ते राजकारण करतात. त्यांचं जीवन एक, मला असं वाटतं की एक संघर्ष आहे. अच्छा, तुम्ही आत्ता जे सांगत होतात तो अनुभव म्हणजे अजून किती आमदारांचा आहे माहिती नाही, की अल्पसंख्याक समाजाच्याबद्दल आपण बोलत होतो, पण बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो सेफ आहे. त्याच्यानंतर यावेळेस कधी नव्हे ते इतकी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका फडणवीसांनी मांडली, ती लोकांना, जनतेला भावली पण, असं पण आपण मानत होतो. पण तुम्ही तर सांगताय की म्हणजे तसं काही नव्हतं, धार्मिक डिव्हाइड फार तुम्हाला तुमच्या मतदारसंघात तरी काही फार जाणवलं नाही. या निवडणुकीमध्ये भारत पाकिस्तान असा काही मुद्दा आला नाही, प्रखर राष्ट्रवादाचा वोट जिहाद आला, याचा मुद्दा आला नाही. या जे काही मुद्दे या निवडणुकीमध्ये आले त्यावर असं आपण समजू की अल्पसंख्याक समाज कुठेतरी त्याबद्दल कन्सेन्स होतं, म्हणजे त्याला ते सहमती होते. अच्छा, म्हणूनच त्यांनी मतदान केलं ना. त्यांना त्यांच्या जे काही निवडणुकीमध्ये मुद्दे आले त्याच्यातनं त्यांना जर इन्सिक्युरिटी वाटली असती किंवा अनसेफ वाटलं असतं, वन साइडेड मतदान झालं. लोकसभेला वोट जिहाद झालं. आता हे भाजपच्याच अनेक नेत्यांनी, इन्क्लुडिंग फडणवीस यांनी सांगितलं ना. त्यामुळं मग इकडं हिंदू कन्सॉलिडेशन झालं अशी एक मांडणी होते. एक आहे तो सेफ आहे, म्हणजे ते जाती जमाती आपल्या समाजाच्या बद्दल पण होतंच, भारतीय म्हणून पण असेलच, आय एम शुअर. त्याची पण देवेंद्र फडणवीस यांनी वेगळी व्याख्या केलीच आहे. पण ते जे वोट जिहादचा मुद्दा होता तो पण महत्त्वाचा ठरला. हो, ते असेल, तो निश्चितच ठरला असेल. म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात कन्सॉलिडेशन झालं. पण मला असं वाटतं की हे कन्सॉलिडेशन धार्मिक विषयावर किंवा न होण्यापेक्षा एकंदरीत लाडकी बहीणचा मुद्दा, विकासात्मक मुद्दा, नेतृत्वावर विश्वास, भारतीय जनता पार्टीवर विश्वास, या काही मुद्द्यांवर ते कन्सॉलिडेशन झालं असं मला वाटतं. कारण अनेक ठिकाणी मुस्लिम मतांचंही, अल्पसंख्याक मतांचंही कन्सॉलिडेशन झालेलं आपल्याला दिसून येईल. आता हा ताजा विषय होता म्हणून हा आपण आधी बोललो. खरं तर तुमच्या आर्वी मतदारसंघाबद्दल पण जाणून घ्यायला आम्हाला आवडेल, आपल्या प्रेक्षकांना पण आवडेल की तुमच्यासाठी ही लढाई किती सोपी किंवा अवघड होती, आव्हान काय होती तुमच्यासमोर? नाही, निश्चितच एकतर माझा जो मतदारसंघ आहे तो जिल्ह्यातला जिओग्राफिकली 1/3 एरिया कव्हर करतो. म्हणजे जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघ आहे, पण 1/3 एरिया माझाच मतदारसंघ आहे. आणि किती गावं आहेत?
जवळपास 200-250 गावं आहेत आणि रिमोट एरियाजमध्ये गावं आहेत आणि जवळपास आमच्याकडे जवळपास 17 ते 18% ट्रायबल्स आहेत आणि ते सगळे जंगलामध्ये राहतात. म्हणजे आमच्याकडे फॉरेस्टचा एरिया माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 30% एरिया हा फॉरेस्ट आहे. ओके. आणि आतमध्ये गावं आहेत, छोटे छोटे पाडे आहेत, बंजारा तांडे आहेत, आदिवासींचे पाडे आहेत, काही आदिवासी आदिम जमातीच्या आदिवासी आहेत आमच्याकडे. तर त्याच्यामुळे प्रत्येकापर्यंत पोहोचणं हे एक चॅलेंज होतं. आणि कसं असतं की नवीन कॅन्डिडेट म्हटल्यावर त्यांनी आपल्या गावामध्ये आलं पाहिजे, त्याचा एकदा त्याचा प्रेझेन्स त्या गावामध्ये असला पाहिजे असं सगळ्या लोकांची अपेक्षा असते. त्याच्यामुळे प्रत्येक कव्हर करणं हा एक मोठा टफ चॅलेंज होतं कमी दिवसामध्ये. आणि एकंदरीत तिथली राजकीय परिस्थिती पाहता आत्ताच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वर्धा जिल्ह्याचे जे खासदार म्हणून निवडून आले होते त्यांचा तो मतदारसंघ होता अमर काळे. हां, आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते 20,000 मतांनी पुढे होते त्या मतदारसंघात. त्याच्यामुळे मला जर आता निवडणूक जिंकायची असेल तर ते 20,000चा टप्पा गाठून काही मतं अजून घ्यावे लागणार होते. म्हणजे त्याला अजून कॉन्टेस्ट द्यायचा झाला तर अमर काळेंनी जवळपास 1.5-2 लाख मतांनी जे खासदार म्हणून निवडून यायचे रामदासभाई तडस, त्या भाजपच्या खासदाराला 2 टर्मच्या हरवून जवळपास काहीतरी 80-85 हजाराच्या मताधिक्यानं विजय मिळवला होता. तुमच्या मतदारसंघातनं पण 20,000ची आघाडी घेतली होती. असं सगळं चॅलेंज असताना तुम्ही तिथं गेलात. एवढंच चॅलेंज नव्हतं, सिटिंग आमदार तिथं भाजपचेच होते, दादाराव केचे. त्यांची समजूत कशी काढलीत? नाही, त्याची समजूत काढायच्या संबंधात मी त्यात पडलो नाही. तो वरिष्ठांचा विषय होता. दादारावजींचे पण वरिष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे. तर मी तो विषय पक्ष नेतृत्वावर सोडून दिला होता. काय मी पक्षाकडे तिकीट पण मागितली नव्हती आणि पक्षाकडे मला तिकीट द्या आग्रही धरला नव्हता. पक्षाने विनिंग कॅन्डिडेट म्हणून मला तिकीट दिली होती. त्याच्यामुळे कुठेतरी पक्षानेच तो पुढाकार घेऊन, आमच्या नेतृत्वानेच तो पुढाकार घेऊन तो प्रश्न सोडवला. आणि तुम्ही सगळा तुमचा जो फोकस होता प्रचाराचा तो कशावर ठेवला होता? माझा सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो फोकस होता की एक तर मी डोअर टू डोअर कॅम्पेन करायचो आणि नंतर जेव्हा मी पब्लिक रॅलीज करायचो किंवा मग ज्याला आपण त्यामध्ये आमचं मेन फोकस हा यूथ एम्पॉवरमेंट म्हणजे बेरोजगारीचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. शेतापर्यंत पाण्याचा एक विषय होता. आणि एकंदरीतच मागच्या 30-40 वर्षामध्ये जे विषयाला हात घातला गेला नाही ते विषय आपण कशा पद्धतीने पुढच्या 5 वर्षामध्ये करणार आहोत किंवा मागच्या 2-2.5-3 वर्षापासून मी त्याची काही सुरुवात पण केली होती, ते कसे पूर्ततेकडे नेणार आहोत हे प्रमुख मुद्दे मी त्यांच्याकडे मांडत होतो. दुसरा मुद्दा मी घराणेशाहीचा जो मुद्दा होता तो प्रखरतेने मांडत होतो आणि ते मला वाटतं ते कुठेतरी लोकांना अपील झालं. आणि एकाच घरामध्ये खासदार असताना परत आमदार तिथे बनवायला मला वाटतं लोकांचा विरोध होता आणि त्याचंच जे काही आउटपुट आहे ते रिझल्ट्समध्ये दिसलं. बरं, आता हे म्हणजे तुमचा हा फोकस झाला आणि हे आव्हानं तुमच्यासमोर होती. पण तुम्ही काम केव्हा सुरू केलं होतं त्या मतदारसंघात? तुम्हाला केव्हा सांगितलं की तुम्ही जरा इकडे लक्ष द्या? नाही, मी तर 2014 पासून जेव्हा देवेंद्रजी CM झाले तेव्हापासून त्या मतदारसंघामध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काम करायचो. कधी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असो किंवा कुठले काही प्रोजेक्ट्स आणायचे आहेत, निधी द्यायचा आहे, काही स्कीम्स मंजूर करायच्या आहेत. कारण मला असं वाटायचं की मी मुख्यमंत्री कार्यालयात काम करतोय आणि तिथे मी सगळ्या महाराष्ट्रात इतका प्रोजेक्ट जाताना पाहतोय, चांगलं काम होताना पाहतोय. मी ज्या मतदारसंघातून आलोय किंवा मी ज्या क्षेत्रातून आलोय तिथेही काहीतरी झालं पाहिजे, तिथेही चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे आता काही रस्त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंजूर होत असताना आपल्याही मतदारसंघात 1-2 झाले पाहिजे, या भावनेतनं मी ते करायचो. आणि ते करत असताना अनेक कार्यकर्त्यांशी माझा संपर्क झाला. म्हणजे सत्ता असताना अनेक कार्यकर्ते मुंबईला यायचे, माझा त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांचे डे टू डे कामं माझ्यामुळे होत गेली. मुख्यमंत्री सहायता निधीतले कामं असतील, प्रशासकीय छोटे छोटे कामं असतील, कार्यकर्त्यांची कामं माझ्या माध्यमातून होत गेली, ते जुळत गेले आणि असाच हे चालू होतं. परंतु आता हा प्रवास एक जवळपास 7-8 वर्ष चालला आणि नंतर इथे देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यावर, शिंदे साहेबांचं महायुतीचं सरकार आल्यावर बावनकुळे साहेबांनी एक दिवस मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तू पक्षात काम केलं पाहिजे, की तू आता हे किती दिवस तू इथे काम करणार
आम्हाला पण संघटनेसाठी काही चांगले लोक हवे आहेत, ते संघटनात्मक काम करण्यासाठी. आणि बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांनी मला सांगितलं की तुला आता संघटनेचं काम करायचं आहे. माझ्याकडे त्यावेळेस त्यांनी वर्धा लोकसभेची जबाबदारी दिली. आणि वर्धा लोकसभेची जबाबदारी देत असताना मी संघटनेमध्ये रात्रंदिवस काम केलं, म्हणजे आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा बॉन्ड तिथल्या लोकांशी माझा झाला. आणि लोक माझ्यामध्ये कदाचित नेता म्हणून पाहायला लागले. माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नव्हतं. इव्हन लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर मी देवेंद्रजींकडे गेलो की आता ही जबाबदारी संपली, आता काहीतरी दुसरी जबाबदारी द्या आणि आपण काहीतरी दुसरं काम करू. त्यावेळेस देवेंद्रजी म्हणाले की ठीक आहे, एक महिनाभर थांब, आपण काहीतरी आता दुसरा एखादं काही हाती घेऊ आणि त्याची जबाबदारी तुला देऊ. परंतु ते चालतच राहिलं आणि निवडणुका कशा लागल्या आणि ते वातावरण कसं तयार झालं आणि लोक मला कॅन्डिडेट कसं कन्सिडर करायला लागले, तर हे सगळं चालूच राहिलं. या पूर्ण प्रचाराच्या काळामध्ये म्हणजे निवडणूक घोषित झाली, तुमची उमेदवारी घोषित झाली, ते निकाल लागायच्या आधीपर्यंत किंवा मतदानापर्यंत देवेंद्रजींचे काही तुमचे मार्गदर्शन करायचे, टिप्स द्यायचे का त्यांनी पाण्यात ढकलून दिलं आणि पोहो आता सांगितलं? नाही, मी ज्यावेळेस ह्या संपूर्ण प्रकरणात म्हणजे या संपूर्ण मला तिकीट देण्यापासून तर शेवटपर्यंत देवेंद्रजींना मी सांगितलं की तुम्ही यात याच्यापासून मी तुमच्याकडे येणार नाही आणि तुम्ही पण या विषयामध्ये लक्ष घालू नका. आता हा निर्णय पक्षाने घेतलाय ना की याचं काहीतरी याला तिकीटच्या संदर्भात, तर ते पक्षाला निर्णय घेऊ द्या, तो मेरिटवर होऊ द्या. उद्या तुमच्यावर फेवरिझमचं काही आरोप नसले पाहिजे. कोणी असं नको म्हणायला पाहिजे की तुमचा PI म्हणून तुम्ही तिकीट दिली. आणि निश्चितच माझ्या तिकीटच्या याच्यात देवेंद्रजींनी पण तीच भूमिका घेतली की मी त्या प्रक्रियेचा भाग राहणार नाही. आणि माझं तिकीट जेव्हा डिसाईड झालं तेव्हा देवेंद्रजी त्या बैठकीत नव्हते अशी माझी माहिती आहे. आणि नंतर निवडणुकीच्या याच्यात एवढी धामधूम होती, म्हणजे मला देवेंद्रजींना फोन करायला वेळ नव्हता. देवेंद्रजी मला काय फोन करणार, आणि कारण फार कमी वेळात एकदा सुरू झालं तर मग आम्ही सुरू करून दिलं. आता जे होईल ते होईल, निवडणूक लढवायची, प्रचार करायचा, जिंकून यायचा, एवढंच सगळं डोळ्यासमोर होतं. कारण तुम्ही म्हणजे फडणवीसांच्या सोबत काम केलेले दुसरे त्यांचे स्वीय सहाय्यक आहात. अभिमन्यू पवार मला वाटतं 2019ला ते औस्यातनं निवडून आले, आता पण ते सलग दुसऱ्यांदा आले. मग तुम्हाला पण 2019ला विचारलं होतं किंवा संधी होती? नाही, त्यावेळेस माझ्या डोक्यात काही विषयच नव्हता. आमदारकीचा विषय माझ्या डोक्यात तर 19 काय 2024 पर्यंत नव्हता. तो मला कुठलंही त्याबद्दल ॲम्बिशन्स नव्हते किंवा मी त्या दृष्टीने बांधणी पण केली नव्हती आणि त्या दृष्टीने मी कधी काही मागणी केली नव्हती. मी परिस्थितीने मला तिथे विनिंग कॅन्डिडेट बनवलं आणि एकंदरीत त्या परिस्थितीत पक्षापुढे पण एक असा प्रश्न उभा राहिला की आता हा जिंकून येतोय त्याचं काय करायचं. बरं, आता पुन्हा एकदा थोडं फ्लॅशबॅकमध्ये की फडणवीसांसोबत तुम्ही काम केलं, वेगवेगळ्या भूमिकेत ते असताना, तर असे कुठले आव्हानाचे काही प्रसंग आले किंवा असं काही तुम्ही जवळून पाहिलं जे तुम्ही सांगू शकतात? अर्थात म्हणजे तुमची खासियत ही आहे, तुमच्यावर विश्वास याच्यासाठीच आहे की तुमच्या पोटामध्ये त्याला म्हणतो ना खूप रहस्य आहेत आणि तुम्ही ते बोलत नाहीत, पण असे काही आहेत काय की जे तुम्ही सांगू शकता की काही प्रसंग आहेत कठीण? अनेक कठीण प्रसंग म्हणजे साहेबांचं जे करिअर आहे स्पेशली 2014 ते 24 हे आव्हानांचंच आहे. मी त्यांचं करिअर हे अग्निपथ म्हणतो त्याला. अच्छा. त्यांचं वैशिष्ट्य काय आहे की संघर्ष करणं आणि स्वतःला सिद्ध करणं, संघर्ष करणं, स्वतःला सिद्ध करणं. म्हणजे आजही ते मुख्यमंत्री झाले, परंतु जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांना सिद्ध करायचं आहे. ते स्टेप बाय स्टेप त्यांचा संघर्ष आहे. स्वतःला सिद्ध करून त्यांनी आपलं नेतृत्व प्रगल्भ केलेलं आहे. म्हणजे 2014ला त्यांना संधी मिळाली, इतक्या तरुण वयात मुख्यमंत्री झालं, संघर्ष संपला नाही. त्यांना प्रत्येक वेळ आपल्याला सिद्ध करावं लागलं. 2022मध्ये म्हणजे जसा जसा वेळ गेला तसा तसा काळाने त्यांची परीक्षा पाहिली आणि काळानेच उत्तर दिलं. त्यांचे जे अपधर्म, शाश्वत धर्म वगैरे तो पण काळ तुम्ही खूप जवळून बघितला आणि तीच लोक परत तुमच्यासोबत म्हणजे भाजपसोबत येताना बघून तुमच्या काय रिॲक्शन होत्या त्याच्याबद्दल? नाही, कसं आहे
त्यावेळेस ती स्थिती असेल कदाचित. कसं आहे, त्यावेळेसची जी राजकीय स्थिती होती त्यावेळेस आमचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये पण एक्सेप्टेबिलिटी नव्हती. आज ती स्थिती नाही आहे. 5 वर्ष सत्तेत राहून परत विरोधी पक्षामध्ये जाणं आणि मग परत सगळं या 105-6 आमदार असताना नेता उपमुख्यमंत्री बनणं, यातनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा नेता खूप काही शिकून गेलेला आहे. परिस्थिती, मी जे म्हणतो ना की परिस्थितीने परीक्षा पाहिली आहे आणि काळानेच त्याचं उत्तर दिलेलं आहे, तर काळानेच त्याचं सगळं उत्तर दिलेलं आहे. त्यांच्यासोबत काम करताना, प्रवास करताना म्हणजे असे काही घटना किंवा असा काही एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो? नाही, कशा संदर्भात म्हणताय तुम्ही? म्हणजे इन जनरल पॉलिटिकली पण, आणि जो तुमच्या कायम लक्षात राहील अशा काही प्रसंगांपैकी एखादा प्रसंग. नाही, राजकीयदृष्ट्या जे प्रसंग असतात ना ते प्रसंग तर त्या वेळेच्या ज्या समस्या आहेत म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर अत्यंत ठामपणे निर्णय घेणारा जो नेतृत्व असतो तोच ते सोडवू शकतो. म्हणजे आता मराठा आरक्षणाचा विषय असेल, मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये ज्या प्रकारच्या टीका, ज्या प्रकारचा द्वेष, ज्या प्रकारचा हेट्रेड देवेंद्रजींवर झाली, आता नाही, ते मुख्यमंत्री असताना ते सामान्य माणूस कोणी सहन करू शकला नसता. म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेस देवेंद्रजींना विरोध करण्यात आला की पंढरपूरला दर्शना एकादशीच्या पूजेसाठी येऊ नका, त्यावेळेस मला एक सांगा संदीपजी की तुम्ही त्यांच्या जागी असता, तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असून पंढरपूरच्या दर्शनाला आपल्याला विरोध होतो, त्याचे काय तुमच्या मनावर फिलिंग झाले असतं? देवेंद्रजींची आई म्हणजे सरिता आईंच्या मनावर काय भावना असतील त्यांच्या मनामध्ये? परंतु धीरोदत्तपणे देवेंद्रजींनी प्रत्येक गोष्टीतनं मार्ग काढला. मग त्या पॉलिटिकल प्रॉब्लेम्स असतील किंवा मग ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स असतील, काही योजना राबवायच्या असतील, प्रोजेक्ट्स राबवायचे असतील, त्यांनी ठाम निर्णय घेतला. म्हणजे त्यांनी जर ठोस भूमिका घेतली नसती समृद्धी महामार्गाबद्दल, समृद्धी महामार्ग प्रत्यक्षात आलाच नसता. परंतु त्यांनी विश्वास दिला, त्यांनी ब्युरोक्रेसीला विश्वास दिला, त्यांनी बँकिंग सिस्टीमला विश्वास दिला. नेत्यांचं काम असते आणि त्यांनी विश्वास दिला आणि तो प्रत्यक्षात आला. असे मला असं वाटतं की भविष्यात असे अनेक प्रोजेक्ट्स या ठिकाणी पुढे येणार आहेत आणि देवेंद्रजींचा जो हा संघर्ष आहे तो चालूच राहणार आहे. कुठले असे प्रमुख गुण तुम्हाला त्यांचे भावतात? 1, 2, 3 असं? 1, 2, 3 असं सांगता तर येणार नाही, पण मला ते इतकं व्यस्त असूनही ते मला असं वाटतं की ते कुटुंब वत्सल आहेत. ओके. आणि तो त्यांचा एक प्रमुख गुण आहे, ते म्हणजे कुटुंबाला चांगला वेळ देऊ शकतात. आणि दुसरं जे प्रमुख गुण आहे की ते सर्वांचा रिस्पेक्ट करतात. किती लहान असो, किती मोठा असो, त्यांची ऐकून घेण्याची जी क्षमता आहे ना, ती मला असं वाटत नाही की कोणामध्ये दुसऱ्यामध्ये असेल. म्हणजे मी माझा एखादा छोटासा प्रॉब्लेम त्यांना सांगायला गेलो तर ते इतके सिरियसली ऐकतात की त्या ऐकण्यातच त्याचं सोल्युशन होऊन जातं. म्हणजे मग मी जेव्हा घरी येतो तेव्हा मी खुश राहतो की किती व्यवस्थित साहेबांनी ऐकलं माझा विषय, आपला मुद्दा किती व्यवस्थित ऐकून घेतला आणि अर्धा त्यातूनच मार्ग निघून जातो. कारण आणि दुसरं म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये एक गुण त्यांचा सांगता येणार नाही. आणि म्हणजे मी सांगतो ना की त्यांचं पण मी त्यांना असं कमळाच्या फुलासारखं पाहतो की कमळाचं फूल जसं उगवत जातं तसं ते अजून सुंदर दिसायला लागतं. तसं त्यांचं जे नेतृत्व आहे, व्यक्तिमत्व आहे, हे जसं त्यांचं करिअर पुढे चाललं आहे ते तसं अजून बहरत चाललेलं आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांच्यात की आपल्याला आज माहीत नाही, पण कदाचित उद्या त्याचा अनुभव येईल. म्हणजे माणसामध्ये संयम किती असायला पाहिजे त्याचं ते एक उदाहरण आहे. म्हणजे कसं काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे. राजकीय नेत्यांचं जे सीझन पॉलिटिशियन असतात ते सीझन पॉलिटिशियनचं उदाहरण म्हणजे देवेंद्रजी आहे. आणि खरं म्हणजे त्या व्यक्तीला आयुष्यात काहीच पाहिजे नाही. ओके. हा त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे. ओके. आणि आता महायुती सरकार आता स्थापन होत आहे, मुख्यमंत्री बनले आहेत फडणवीस साहेब. 5 वर्ष हे व्यवस्थित सुरळीत चालेल असं वाटतं तुम्हाला? निश्चितच. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात मॅन्डेट
भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे, महायुतीला मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं की लोकांनी आता अपेक्षा खूप ठेवल्या आहेत महायुतीवर. आणि आता जर हे नीट चाललं नाही तर लोकांचा अपेक्षा होईल. मग कसं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात मॅन्डेट जनता साधारणतः देत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात व्होटिंगसुद्धा होत नाही. यावेळेस लोकांनी भरभरून व्होटिंग दिलेलं आहे, भरभरून व्होटिंग केलेलं आहे. कारण राजकारणात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, क्रेडिबिलिटी क्रायसिसचा आहे. बरोबर. लोक सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत. आता जर विश्वास ठेवला आहे आणि इतकं मोठं मॅन्डेट दिलं आहे तर आता जबाबदारी महायुतीची आहे. आज देवेंद्रजी बोलताना आपल्या भाषणात तेच बोललेत की बा आज ठीक आहे, सरकार आलं आहे, एवढं मोठं आपलं सरकार स्थापन होतं, इतका मॅन्डेट आहे, ठीक आहे. पण आता सगळ्यात मोठा पुढचा संघर्ष काय आहे की आपल्यावर जे अपेक्षा व्यक्त केल्या आहेत मतदारांनी, ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी आमदारांनी पण आपल्या मतदारसंघामध्ये त्या आपल्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणं आहे. म्हणजे फक्त मंत्रिमंडळ असेल किंवा मुख्यमंत्री असेल हेच महाराष्ट्रातल्या जनतेचा अपेक्षा पूर्ण करेल असं नाही, तर सगळ्यांनी आता हा जो मॅन्डेट मिळालेला आहे हा एकत्रितपणे महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन मला याचा कुठेतरी सन्मान करायला पाहिजे. बरोबर. शेवटचा प्रश्न, आर्वीच्या बद्दल तुमच्या डोक्यात काय व्हिजन आहे की समजा तुम्ही काही वर्षापूर्वीपर्यंत असा विचार केला असेल की समजा मी लोकप्रतिनिधी झालो, इथला आमदार झालो, खासदार झालो, तर हे गोष्टी आपल्याला करता येतील, असे काही 2-3 मुद्दे आहेत? निश्चितच. मागच्या 2-3 वर्षामध्ये मी रोड्सच्या संदर्भात तिथे पूर्ण कनेक्टिव्हिटी आणली आहे. जवळपास आता जितके पण मेजर रोड्स आहेत ते एकतर नॅशनल हायवे झालेले आहेत किंवा त्यांना स्पेशल प्रोजेक्टच्या अंतर्गत पुढल्या 10, 15, 20 वर्ष त्यांना काही होणार नाही अशा स्थितीत आहेत. तिथली जी इकॉनॉमी आहे ती ॲग्रिकल्चर बेस आहे. आणि ॲग्रिकल्चर बेस जर इकॉनॉमी आपल्याला जर स्ट्रेंथन करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे की इरिगेशन फॅसिलिटीज तयार झाल्या आहेत. मागच्या 3 वर्षामध्ये मी आर्वी मतदारसंघामध्ये 3 लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आणल्या आणि त्या माध्यमातून 50,000 शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत डायरेक्ट 12 महिने पाणी उपलब्ध होणार आहे. ती एक पुढच्या 2-3 वर्षात मला वर्कआउट करून घेणार आहे. कारण त्यामुळे त्या मतदारसंघाचं चित्र बदलणार आहे. त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे आणि त्यातूनच तिथली इकॉनॉमी चेंज होणार आहे. काय आहे, त्या ठिकाणी इतके 50-60 वर्षात काही इंडस्ट्रीयल ग्रोथ झाली नाही. तिथल्या मतदारसंघात MIDC नव्हती. ती MIDC आणायचं आम्ही काम केलेलं आहे. ती MIDC सेटअप करून तिथे एस्टॅब्लिश करून त्या ठिकाणी काही उद्योग उभारता येतात का, काही ॲग्रो प्रोसेसिंग उद्योग आणता येतात का, लोकांना काम देण्यासंदर्भात काय करता येईल याचा पण विचार माझ्या डोक्यात आहे. पण निश्चितच शेती आणि लोकांना, तरुणांना रोजगार हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहे आणि त्याच्याशिवाय मला असं वाटतं की त्या मतदारसंघात पुढे काही होऊ शकणार नाही. या सगळ्या कामांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू संदीपजी. थँक्यू. तुम्ही मला बोलवलं त्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.